भंडारा शहरात छुप्या पद्धतीने म्याऊ म्याऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या एमडी या अंमली पदार्थांच्या व्यवसायावर स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 13,47,210 रुपयांचा एमडी ड्रग्जसह मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करून एका संशयिताला रंगेहात ताब्यात घेतले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत 8 मे 2026 रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी शहरातील आंबेडकर नगर परिसरातील समाज भवनाजवळ असलेल्या एका घरावर छापा टाकला। हे घर नंदनवन नागपूर येथील आरोपी कपिल गंगाधर खोब्रागडे याने भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली। तपासादरम्यान घरातून 63.210 ग्राम एमडी याने मेफेड्रोन सदृश पावडर जप्त करण्यात आली। काळ्या बाजारात जप्त अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 12,66,000 रुपये असून इतर साहित्य व रोख रकमेसह एकूण 13,47,210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई भंडारा शहरात युवा पिढी ड्रग्ज माफियांच्या रडारवर असल्याची प्रचिती घडवून जात आहे। तर ड्रग्ज माफियांना शहरात सहजरित्या भाड्याने घर उपलब्ध कसे होतात, त्या आरोपीने शहरात कुणाकुणाला ते जीवघेणे ड्रग्ज विक्री केले, यांचा मुख्य सरगणा कोण आणि शहराबाहेर इतर कुठे कुठे हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते, याचा सुगाव पोलिसांना लागेल की नवपिढ्या अशाच नासवल्या जाणार, याचे उत्तर आता पोलीस विभागाकडूनच अपेक्षित आहे।